शिवसेना शेतकरी परिषद राज्य प्रमुख हे दत्ताजी पवार आता नव्याने ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते आमचे दुसरे उपाध्यक्ष आमचे भैयासाहेब पाटील, आमचे तिसरे उपाध्यक्ष वीणा कदम सर, मनीषाताई तामसेटवार त्या आमच्या राज्याच्या उपाध्यक्षा म्हणून महिला, आमचे मेजर संदीप लगड उपाध्यक्ष, सर्वाला संदीप लगड, मेजर संदीप लगड, ते जय जवान जय किसान आहे ना, त्यांची एक त्रिदल संघटना आहे मोठी. सर्वांना आमचा नमस्कार. विशेषतः आज राज्यभरातील जवळपास 28 ते 30 जिल्ह्यातील, त्यांना आवाज करू नको, 28 ते 30 जिल्ह्यातील जे मागील अनेक वर्षापासून आपापल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी चळवळी करतात, आंदोलनं करतात, अशा सर्व शेतकरी नेत्यांची आणि विशेषतः मधल्या काळामध्ये BRSच्या माध्यमातून जी काही महाराष्ट्रामध्ये मोहीम चालवली होती त्या मोहिमेतही सहभागी असलेले हे सर्व पदाधिकारी, सर्व नेते आज यांची एक बैठक आज इथं पार पडली आणि विशेषतः या बैठकीमध्ये 29 मार्च या दिवशी आमच्या सर्व MRS पार्टी, BRSचे सहकारी या सर्वांचा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला. त्याच्यानंतर एक शेतकऱ्याचं राज्यस्तरीय अधिवेशन आमच्या नांदेडमध्ये मोठं पार पाडलं लोहा येथे, आणि त्या अधिवेशनामध्ये आमचे जे काही हजारो कार्यकर्ते होते या क्षेत्रात काम करणारे, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी शिवसेना शेतकरी परिषद ही एक आघाडी, ही एक फ्रंट, जे की शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे, ती फ्रंट तयार करून त्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे. आणि त्या निवडीनंतर या फ्रंटची किंवा शिवसेना शेतकरी परिषदेची एक राज्य कार्यकारिणी आज पहिल्यांदा आम्ही या बैठकीमध्ये त्याचा आपल्या हातामध्ये पत्रही दिलेलं आहे. त्यांची आज या कार्यकारिणीमध्ये या पदाधिकाऱ्याची निवड झाली. जवळपास 30 मंडळी आहे. मी वाचून दाखवतो. उपाध्यक्ष दत्ता पवार साहेब, उपाध्यक्ष भैयासाहेब पाटील बुलढाणा, नाशिकचे खेमराज कौर, यवतमाळचे वीणा कदम, नागपूरच्या मनीषाताई तामसेटवार, पुण्याचे संदीप लगड आणि धाराशिवचे रामजीवन बोंडर हे उपाध्यक्ष असतील. त्याच्यानंतर विभाग प्रमुख भैयासाहेब आपले लक्ष्मीराव वंगे लातूरचे विभागाचे प्रमुख असतील. निलेश महाजन हे जळगाव विभागाचे प्रमुख आहेत, म्हणजे खानदेशचे. अमित यादव पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. आणि ॲडव्होकेट संजय ठाकरे हे विदर्भाचे प्रमुख आहेत, गडचिरोलीचे राहणारे आहेत. आणि याच्यामध्ये राज्य समन्वयक म्हणून कॅप्टन बबनराव गवारे हे जालन्याचे आहेत. जयाताई राजकुंडल छत्रपती संभाजीनगरचे आहेत. मारुती कारकर, मारुती जाधव सोलापूरचे आहेत. पुरुषोत्तम धोटे अमरावतीचे आहेत. गणेश खंडाळकर सोलापूरचे आहेत. प्रकाश बोनगिरे अकोल्याचे आहेत. पांडुरंग आंबोरे वाशिमचे आहेत. त्याच्यानंतर राज्य संघटक म्हणून चंद्रकांत रेवणसिद्धा पाटील सोलापूरचे आहेत. नीता गायकवाड कोल्हापूरचे आहेत. मंचकराव बचाटे
हे परभणीचे आहेत, अनिल पाटील बुलढाण्याचे आहेत, रामभाऊ खांडेकर हे सोलापूरचे आहेत, अनिल फंड हे संभाजीनगरचे आहेत, सुनील लहाने वाशिमचे आहेत, गजानन पाटील गोरेगावकर हे हिंगोलीचे आहेत. आणि या कार्यकारिणीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून उदगीरचे माजी आमदार मनोहरराव पटवारी हे आहेत. सर्वसाधारण ही कार्यकारिणीची आज निवड करण्यात आली. ही सगळी मंडळी अनेक वर्ष आहात शेतकरी प्रश्नाविषयी, अगदी शरद जोशींच्या काळापासून ही सगळी मंडळी शेतकरी प्रश्नाविषयी काम करते. मी सुद्धा त्या काळात शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि आमची भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात या बाबतीत एक चांगलं सोल्युशन, एक परफेक्ट सोल्युशन त्याला आम्ही तयार करतो आहोत की तिथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जवळपास शून्यावर आल्या. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचं हित व्हावं किंवा शेतकऱ्याचं जीवन सुखी व्हावं यासाठी शासनामार्फत अनेक प्रयत्न केले नाही असं नाही, पण आज घडीला त्याचा जर लेखाजोखा घेतला तर निश्चितपणे आजही महाराष्ट्र हे राज्य शेतकऱ्याच्या मध्ये बोलू नका, शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून समजल्या जाते. आणि ती वस्तुस्थिती आहे. याला आम्ही काही एक सोल्युशन करणार आहोत. येणाऱ्या काळात जिल्हा तालुका या शिवसेना शेतकरी परिषदेच्या माध्यमातून मी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचा दौरा करेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका बॉडी, जिल्हा बॉडी या संघटनात्मक बांधणी करेल. आणि त्यानंतर हा दौरा पूर्ण झाल्याच्या नंतर साधारण नोव्हेंबरच्या शेवटी एक राज्य पातळीवरचं एक शेतकरी अधिवेशन आम्ही घेऊ. त्या अधिवेशनामध्ये या पक्षाचे सुप्रीमो एकनाथरावजी शिंदे साहेब यांना तिथं मार्गदर्शक किंवा प्रमुख अतिथी म्हणून आम्ही बोलावणार आहोत. आणि या सगळ्या दौऱ्यानंतर, या सगळ्या संघटना बांधणीनंतर जो काही शिवसेना शेतकरी परिषदेचा अजेंडा आहे ते निश्चित आम्ही ठरावाच्या रूपामध्ये त्या अधिवेशनातून शिंदे साहेबांकडे देऊ. आणि पुढची आमची सगळ्यांची भूमिका आणि वाटचाल एकच आहे की एकनाथराव शिंदे हे नेते एक असे आहेत की सर्वसाधारण निर्णय घेताना धाडशी स्वरूपाचे, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्याही काळामध्ये अनेक निर्णय धाडशी घेतलेत. फार काही त्याचा अभ्यास चिकित्सा न करता जर समाज हिताचा असेल किंवा लोकोपयोगी असेल, सर्व अर्थाने राजकीय दृष्ट्याही हिताचा असेल तर ते निर्णय घेतात. आमची आशा आहे की सर्वसाधारण या राज्यातल्या शेतकऱ्याचा जो काही कळीचा विषय आहे, बाकी सगळ्या सूट, सबसिड्या, अनुदान, कर्जमाफ्या या त्याच्या अंतुल्यापासून सर्व सरकाराच्या काळात कमी अधिक होतात, पण शेतीतला माणूस आजही अडचणीत आहे. आणि त्याचं परफेक्ट सोल्युशन आम्ही त्यांना काढून देऊ. आणि निश्चितपणे आमच्या मागणीला ते दाद देतील. तशी आमची चर्चाही त्यांच्या पातळीवर झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्व 5, 25, 30 वर्षातले जे काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही सांगितलं की बाबा तुमची भूमिका सकारात्मक आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्याही नकारात्मक भूमिकेत शेतकऱ्याच्या बाबतीत नाही. पण समजा काही पातीत सरकार असल्यामुळं तांत्रिक अडचणी जरी असल्या, पण जेव्हा केव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तुम्हाला येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदापासून आमची अशी आशा आहे की तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. त्या दिवशी मात्र या राज्यातल्या बळीराजाला जे काही कायमचं दुखणं आहे किंवा त्याला जीव गमवायची मानसिकता आणि भावना तयार होते,
ही मात्र नष्ट होण्यासाठी जे काही आम्ही सुचू, आमचा प्लॅन, जो काही आमचा कार्यक्रम आहे, हे मात्र तुम्हाला अंमलात आणावं लागेल किंवा मग एखाद्या लाडक्या बहिणीसारखं तुम्हाला एक मोठं पॅकेज या बळीराजाच्या पदरी टाकावं लागेल किंवा त्यांना द्यावं लागेल. ही मात्र आमची भूमिका आमची आहे. त्यांनी त्या बाबतीतली भूमिका आमच्यासोबत सकारात्मक घेतलेली आहे. काही अडचण नाही. आम्हालाही या राज्यातला बळीराजा हा आत्महत्या करू नये अशी आमची इच्छा आहे असं ते बोलतात. आणि म्हणून आम्ही सर्वजणांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या काळात शेतकरी समाजात जाऊन की बाबा आता एक आपल्याला शेवटचा पर्याय आहे, कारण सगळे उपाय आणि सगळे पर्याय संपलेले आहेत. आणि आमची अशी आशा आहे की ते एकनाथराव शिंदेच असा निर्णय करून आपल्याला दिलासा देऊ शकतील अशी आमची आशा आहे. आणि ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत तो संदेश पोहोचू आणि हे सगळं उभा करू असं आमचं ठरलेलं आहे. आज पहिली आमची राज्याची कार्यकारिणी झालेली आहे. पहिल्यांदाच आमची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकारिणी झाली. सप्टेंबरमध्ये आम्ही अगदी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून एक अधिवेशन घेऊन आमचा अजेंडा देऊ.